हाय हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय ब्लॉग. तर मी बघताय की मी छानपैकी आवरून आलेले आहे इव्हेंटसाठी. आणि आज सांगलीमध्येच इव्हेंट आहे, नामकरण सोहळा म्हणजेच बारशाचा इव्हेंट आहे जो थोड्याच वेळामध्ये सुरू होईल. आणि या कार्यक्रमाचे पूर्ण अपडेट्स जे आहे ते तुमच्यापर्यंत मी पोहोचवणार आहे. सो हा ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा. तर ज्या हॉलमध्ये कार्यक्रमासाठी आलेले होते तर तिथं सुंदर अशी रांगोळी एंट्रीला त्यांनी काढलेली होती. नामकरण सोहळ्याचा कार्यक्रम आणि तेही त्यांनी या रांगोळीमध्ये मेन्शन केलेलं होतं. सुंदर असा मोरवरती कृष्ण तुम्ही बघू शकता आणि आजूबाजूला सुद्धा छान असे त्यांनी हत्ती वगैरे ठेवलेले होते, बघून छान वाटत होतं. आणि हेच ते गोजीवरानं बाळ ज्याचं आज बारसं होतं, कार्तिक असं नाव ठेवलेलं होतं. आणि त्याला बघून त्याला घेण्याचा मोह मला आवडलेला नव्हता. सो थोडा वेळ बाळासोबत फोटो वगैरे कॅप्चर केले आणि नंतर आम्हाला मस्त अशी कॉफी प्यायला मिळालेली होती. कॉफी पिल्यानंतर थोड्या वेळाने लगेचच आम्हाला त्यांनी अल्बन ब्रोकोली सूप सुद्धा दिलं, जे अत्यंत टेस्टी होतं आणि खूप आवडलं होतं आम्हाला. आणि मग फायनली कार्यक्रमाला सुरुवात झालेली होती. काही आमची गाणी आम्ही निवडलेली, काही त्यांच्या फरमाईशीसुद्धा होत्या. आणि बारशाचा कार्यक्रम होता त्यामुळं खास करून ही गाणी त्यांना पाहिजे होती असं त्यांनी मला सुरुवातीलाच कार्यक्रम ठरवताना सांगितलेलं होतं. तर हे जे गाणं आहे हे फरमाईशीच्या रूपामध्ये आलेलं होतं, जे की होतं तेरे बिना जिया जाए ना, तेरे बिना जिया जाए ना. तर हे माझं अत्यंत फेवरेट गाणं. आणि काही गाणी अशी होती की म्हणजे खास करून बाळासाठी म्हणायची होती आणि त्यानंतर पाळणेसुद्धा म्हणायचे होते. 5 पाळणेसुद्धा इथं म्हणलेले होते आणि बाळाचे काही विधी इथं बाकी होते. त्यामुळे कार्यक्रम आम्ही एक 10-15 मिनिटं स्टॉप केलेला होता. आणि कार्यक्रम लोकांना आवडला अशा कॉम्प्लिमेंटसुद्धा माझ्यापर्यंत पोहोचल्या. मी कार्यक्रम केल्याचं मग नक्कीच आपल्याला सार्थक वाटत असतं. आणि मग अशा रीतीनं कार्यक्रम संपला आणि मग जेवणाची अनाउन्समेंटसुद्धा झालेली होती. फारसं काही खाल्लेलं नव्हतं त्यामुळे भूक लागलेली होती. आणि ज्या ठिकाणी हा कार्यक्रम होता तर तिथलं जेवण खूप टेस्टी असतं आणि अर्थातच या जेवणाचा आस्वाद घेतला मी आणि घरी आले. थोडा वेळ आराम केला आणि संध्याकाळी मला जायचं होतं माझ्या मैत्रिणीकडं, कारण आर्टिस्ट असोसिएशनचं एक जे कार्ड आहे तर ते आम्हा सगळ्या कलाकारांना मिळणार होतं. सो आम्हाला कार्ड तर कलाकारांचं मिळालेलंच होतं, पण त्यासोबत छानपैकी औक्षणसुद्धा आम्हाला करण्यात इथं आलेलं होतं. सगळ्यांनाच हे औक्षण केलेलं होतं आणि त्यासोबत बुंदीचे लाडूसुद्धा आम्हाला मिळालेले होते. तर अशा रीतीने छानपैकी औक्षणाचा कार्यक्रम संपन्न झाला आणि काही फोटोसुद्धा मी इथं कॅप्चर केले, जे तुम्हाला आता या ब्लॉगच्या शेवटी बघायला मिळणार आहे. चला आता मंडळी, याच नोटवरती आजचा ब्लॉग इथं संपवते. ब्लॉग कसा वाटला हे नक्की मला सांगा. चॅनल नक्की सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. बाय बाय.